आज 14 डिसेंबर 2020 शाळांना अनुदान देण्याची महाविकास आघाडीची मानसिकता नाही. दिले तरी 20% अनुदानावरच कायमस्वरूपी बोळवण करण्याविषयी प्राथमिक माहिती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून, शिक्षकांकडून येत आहे. त्याचसोबत निवडणुकीमध्ये घडलेला एक जो प्रकार आहे, त्याच्याविषयी देखील एक माहिती पुढे येत आहे. त्याच्यामध्ये किती सत्यता याविषयी अजून माहिती आलेली नाहीये. परंतु एका शिक्षक संघटनेच्या जो अध्यक्ष आहे, शिक्षक संघटनेचा अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष यांनी काही जे आजी-माजी जे काही निवडणुका झालेल्या होत्या, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, तर त्यांच्याकडून काही आर्थिक देवाण-घेवाण केलेली होती आणि त्यानंतर सदर माहिती महाराष्ट्रातील एका महिला पदाधिकाऱ्याला समजल्यानंतर सदर महिला पदाधिकारी जी आहे, ती महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांकरिता प्रामाणिकपणे पाठपुरावा करणाऱ्यापैकी एक नावाजलेलं नाव होतं आणि या महिला पदाधिकाऱ्यांना जेव्हा ही माहिती समजली, तर त्यावेळेस खूप मोठी घडामोड जी आहे ती झालेली होती आणि त्यानंतर सदर महिला ज्या अधिकारी आहे, पदाधिकारी यांनी राजीनामा जो आहे त्या संघटनेचा राजीनामा देखील दिलेला होता. नेमकी कोणती घडामोड झालेली होती, त्या ठिकाणी जे शिक्षक होते उपस्थित, त्यांनी देखील ही सर्व माहिती पाहिलेली होती. शिक्षण मंत्र्यांच्या जे कार्यालय आहे त्याच्यासमोरच ही सर्व घडामोड जी आहे ती झालेली होती. तर एकंदरीत सर्व काय माहिती आहे ती आता आपण एक-एक मुद्दा बघणार आहोत. तर सर्वात प्रथम शाळांना अनुदान देण्याची महाविकास आघाडीची मानसिकता नाही आहे, अशी प्राथमिक माहिती सर्व शिक्षकांकडून समोर येत आहे. तर याच्यामध्ये आता अधिवेशन जे आहे ते 2 दिवसाचं अधिवेशन ठेवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये पहिला जो दिवस आहे तो विविध श्रद्धांजली किंवा इतर या कार्यक्रमाकरिताच फक्त 1 दिवस जो आहे तो गेलेला होता. त्याच्यानंतर दुसरा दिवस जो आहे तो कामकाजाचा होता. म्हणजे कामकाजाकरिता फक्त 6 तास एवढंच अधिवेशनामध्ये काम होणार होतं आणि 6 तासामध्ये 10 जे प्रस्ताव आहे वेगवेगळे ते ठेवले जाणार होते. त्याच्यावरती चर्चा होणार की नाही कारण 10 प्रस्ताव 6 तासामध्ये शक्य आहे की का? असा देखील प्रश्न यावेळेस उपस्थित झालेला होता आणि त्याच्यानंतर जे शिक्षकांविषयी ज्या अनुदानाच्या काही बातम्या आहेत, त्या देखील याच्यामध्ये पाहायला मिळत नव्हत्या. पुरवणी मागणीची देखील माहिती या अधिवेशनामध्ये पाहायला मिळत नव्हती आणि ते होत असतानाच काही कॅबिनेट दर्जाचे जे मंत्री आहे, यांना प्रश्न विचारल्यानंतर काही कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनी सांगितलं, की शिक्षकांची जी पुरवणी मागणी किंवा शिक्षकांचे जे अनुदानाचा जो प्रश्न आहे, त्याच्या संदर्भात जे मागणी आहे, पुरवणी मागणी किंवा इतर, ते पुढच्या अधिवेशनामध्ये मान्य करण्यात येईल. त्यामुळे या अधिवेशनामध्ये शिक्षकांच्या वेतन अनुदाना प्रश्नी पुरवणी मागणी असणार की नाही, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळं सदर शिक्षकांना वेतन अनुदानापासून वंचित ठेवण्याचा डाव जो कोणी जे काही ठराविक महाविकास आघाडीतील कॅबिनेट दर्जाचे मंत्री डाव आखत आहे की काय, असा देखील प्रश्न यावेळेस उपस्थित झालेला आहे. यामध्ये सर्वच महाविकास आघाडीतील कॅबिनेट दर्जाचे मंत्री शिक्षकांना अनुदान मिळावं का मिळू नये याच्यामध्ये देखील मतांतर आहे की नाही, असा देखील अजून प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण कोणताच अजून जो कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे, त्यांनी अजून शिक्षकांना तुम्हाला आम्ही अनुदान देणारच आहोत असं जेव्हा निवडून आल्यापासून सांगितलेलं नाही आहे. परंतु वारंवार तपासणी असेल, त्यानंतर उपसमिती असेल आणि पुन्हा वारंवार तपासणी असेल, रोस्टरचा मुद्दा असेल, असे पत्र जे आहे ते वारंवार काढले जात आहे. शिक्षकांना वेतन देण्याचा अधिकार जो आहे तो संस्था चालकांचा आहे, असं देखील पत्र काढलेलं आहे शिक्षण विभागाने. त्याच्यामुळे शिक्षण विभागाला म्हणजेच काँग्रेसचं हे खातं आहे. त्याच्यामुळे काँग्रेसला कारण महाराष्ट्रातील ज्या सर्व संस्था आहे त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहे आणि याआधी देखील सरकारमध्ये 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सत्ता होती आणि या 15 वर्षामध्येच हा कायम विनाअनुदानित शब्दाचा जन्म जो आहे तो याच पक्षांच्या कार्यकाळामध्ये झालेला होता आणि त्याच्यानंतर देखील 15 वर्षामध्ये फक्त कायम शब्द जो आहे तो यांच्या कार्यकाळामध्ये काढला गेलेला होता. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण जे आहे ते मुख्यमंत्री होते 2014 साली. त्याच्यानंतर सत्तांतर झालं होतं आणि भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी फक्त मूल्यांकन केलेलं होतं आणि जाता-जाता फक्त
20% अनुदानासाठी शाळा ज्या आहेत त्या घोषित केलेल्या होत्या आणि ज्या 20% वरती होत्या त्यांना 40% अनुदानासाठी त्या घोषित केलेल्या होत्या आणि अनुदानाची तरतूद येणाऱ्या अधिवेशनामध्ये केली जाईल असं देखील शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं होतं. परंतु महाविकास आघाडी वरती शिक्षकांचा विश्वास असल्यामुळं महाविकास आघाडीतील जे काही कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत त्यांनी शब्द दिलेला होता, की तुम्हाला 100% अनुदान आम्ही देऊ सत्तेत आल्यानंतर. परंतु तसं झालेलं नाही आहे. आता शिक्षकांची फार मोठी फसवणूक जी आहे ती शिक्षकांना वाटत आहे. आपली फार मोठी फसवणूक झालेली आहे. याआधी सांगण्यात आलेलं होतं, की सत्तेत आल्यानंतर अनुदान दिलं जाईल. आता सत्तेत आले त्याच्यानंतर सांगितलं, की आमचे शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार निवडून आणा त्याच्यानंतर तुम्हाला अनुदान दिलं जाईल. त्यांचे शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार निवडून आले. अजून देखील अनुदान देण्याचा काही तपास नाही आहे. उलट तपासण्या ज्या आहेत त्या शिक्षकांवरती लादल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे शिक्षक जे आहे हताश झालेले. दुसरं शिक्षकांना हताश होण्याचं जे एक महत्त्वाचं कारण आहे, शिक्षकांना नेतृत्व जे आहे ते राहिलेलं नाही आहे. शिक्षक संघटना ज्या आहे त्या सरेआम पाठिंबा घेण्याकरिता आर्थिक लाभ घेतात आणि याची बाब जी आहे ती उघडकीस देखील आलेली वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. हे होत असतानाच ज्या शिक्षण संस्था ज्या आहे त्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे. त्याच्यामुळे शिक्षकांचं जे सर्वस्व आहे ते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ज्या काही संस्थापक आहे मोठे गलगट्ट यांच्याकडे ते असल्यामुळे त्याच्यामुळं विनाअनुदानितमधून या संस्था चालकांना जास्त पैसा मिळतो. अनुदान जर झालं अनुदानित जर त्या शाळा झाल्या तर पैसा जो आहे तो मिळत नसतो. एका ॲडमिशनचे 10, 15, 20,000 रुपये जे आहे ते या संस्था चालकांना पर्यायाने या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना मिळत असतात. त्याच्यामुळं यांची मानसिकता जी आहे ती अनुदान देण्याविषयी नाही अशी एकंदरीत सर्वसामान्य शिक्षकांना माहिती जी आहे ती वाटत आहे. आणि त्याच्यामुळं हे जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे, हे शिक्षकांना अनुदान देण्यापासून वंचित ठेवणार आणि दिलं तर फार 20% अनुदान देतील आणि त्याच्यावरच कायमस्वरूपी बोळवण जी आहे ती केली जाईल. त्याच्यामुळे जे शिक्षक आस लावून बसलेले होते, का आज ना उद्या अनुदान येईल, तर अशी सध्याची परिस्थिती आहे. अनुदानचा मार्ग जो आहे तो फार खडतर झालेला आहे. कारण महाविकास आघाडीला हे कळून चुकलेलं आहे का शिक्षक जे आहे ते काही करू शकत नाही आहे. कारण निवडणुकीमध्ये देखील निकाल जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने लागलेला आहे. त्याच्यामुळं हे काहीही करू शकत नाही असा ठाम विश्वास झालेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा ज्या शिक्षक संघटना आहे यांचे अध्यक्ष काही शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जे आहे ते आर्थिक तडजोड करून माघार जे आहे ते घेत असतात आणि त्याच्यामुळं हे आंदोलनं जरी झाले तरी आर्थिक तडजोड करून त्याचा पुन्हा हे आंदोलन शमवलं जात असतं. आणि याचाच एक भाग म्हणून ज्या आता शिक्षक आमदार, पदवीधर आमदारकीच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये एका अध्यक्षाने जे शिक्षक संघटना संस्थापक अध्यक्ष आहे, हे प्राथमिक माहिती समोर येत आहे. सदर अध्यक्षाचं अजून नाव समजलेलं नाही आहे, परंतु या शिक्षक संघटनेच्या संस्थापक अध्यक्षाच्या श्रीमुखामध्ये देखील भडकवल्याची माहिती समोर येत आहे. मग नेमकी ही माहिती खरी आहे की खोटी आहे याविषयी मात्र अजून पुष्टता जी आहे ती झालेली नाही आहे. त्याविषयी देखील माहिती समोर आल्यानंतर ती देखील पुढं आपण बघणार आहोत. तर जी महिला पदाधिकारी होती, की ज्या महिला पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदर या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्याकडून ही माहिती जेव्हा सदर महिला पदाधिकाऱ्यांना समजली, की सदर शिक्षक संघटनेच्या अध्यक्षाने ही आर्थिक तडजोड जी आहे ती केलेली आहे, त्याचा पुरावा सदर महिला पदाधिकाऱ्याला मिळाल्यानंतर सदर महिला पदाधिकारी यांनी सदर जे अध्यक्ष आहे यांच्या समोर जाऊन तिथे आता काही गोष्टी न सांगण्यासारख्या आहे. तर त्या ठिकाणी जी काही घडामोड झालेली होती, त्या घडामोडीसाठी सर्व शिक्षक जे आहेत ते देखील तिथे उपस्थित होते. ही सर्व घडामोड शिक्षण मंत्र्यांच्या ऑफिस कार्यालयाच्या बाहेरच झालेली होती आणि याची माहिती बऱ्याच शिक्षकांना देखील आहे. त्या शिक्षक संघटनेच्या जे काही पदाधिकारी आहे, वरिष्ठ पदाधिकारी यांना देखील ही माहिती आहे, की हे काय झालेलं होतं. कशा पद्धतीने आर्थिक तडजोड झाल्यानंतर हा जो इन्सिडन्स झालेला होता शिक्षण ज्या आमदार आहे ते किंवा शिक्षण मंत्री आहे यांच्या कार्यालयाच्या समोर ही सर्व घडामोड झालेली होती. त्याच्यानंतर जी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ज्या महिला पदाधिकारी होत्या, त्यांनी त्या संघटनेचा राजीनामा देखील दिलेला आहे आणि ही फार मोठी शोकांतिका आहे, की एक अध्यक्ष जो आहे तो जर ही बातमी खरंच असेल,
तर याच्यामध्ये फार मोठी शोकांतिका होऊ शकते, की जर अशा पद्धतीने जर काही अध्यक्षच जर पैसे घेऊन पाठिंबा देत असतील आणि अशा पद्धतीने काही शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार यांना मॅनेज होत असतील, सरकारला मॅनेज होत असतील, तर शिक्षकांनी कोणत्या तोंडाकडे पाहावं? कारण आता सध्या शिक्षकांना कोणत्याही पद्धतीचं नेतृत्व जे आहे ते राहिलेलं नाही आहे. कारण सर्व शिक्षक जे आहे महाराष्ट्रातील त्यांना वाटत होतं, की आता यापुढे काहीतरी होईल, परंतु कोणत्याही संघटनेकडून मात्र अजून काही ठोस निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाही आहे. आता ही जी बातमी आपण बघितलेली आहे, ही प्राथमिक माहिती होती. सदर जी माहिती आहे ती त्या महिला पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलेली होती. त्याच्यामुळं नेमकी काय होतंय आणि त्या ठिकाणी जो इन्सिडेंट झालेला होता, त्या ठिकाणचे जे काही शिक्षक पदाधिकारी होते त्यांच्याकडून आणि इतर जे व्यक्ती आहे यांच्याकडून देखील याविषयी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. त्याच्यामुळे या माहितीविषयी नेमकी किती सत्यता आहे, आता हे आरोप आहे की काय याच्याविषयी भविष्यामध्ये येत्या काळामध्ये निश्चित आपण त्याचा पाठपुरावा करून त्याची माहिती वेळोवेळी बघणार आहोत. परंतु हे होत असताना ही बाब जरी गौण असली तरी देखील शिक्षकांनी असं असं जर खरंच होत असलं, तर असे जर अध्यक्ष जर असतील, तर शिक्षक संघटनेचे जर असे अध्यक्ष असतील, तर मात्र सर्वसामान्य शिक्षकांनी कोणाच्या तोंडाकडे पाहावं, कोणाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करावं, असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे.